हॅलो नमस्कार, मी कविता स्वागत करते आजच्या छान नवीन व्हिडिओमध्ये. तर आज माझ्या प्रांजलला आहे ना पिझ्झा खायचा होता. म्हटलं चला आज कढईमध्ये मी पिझ्झा कसा बनवते ते तुमच्यासोबत शेअर करावं. तर थोडंसं साहित्य लागतं, पण मुलांना एकदम बाहेरचं न आणता घरगुती चांगल्या बनवून देऊ शकतो आपण. तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पण तुमच्यासोबत मी शेअर करते. व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान व्हिडिओ म्हणजे तुम्हाला बघायला भेटतील. तुम्ही खूप छान सपोर्ट करताय, खूप छान वाटते. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मार्केटमध्ये बघा असा पिझ्झा बेस भेटतो. याच्यामध्ये 2 पिझ्झा बेस आलेले आहे. तर हे पिझ्झा बेस घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं मी सिमला मिरची घेतली, टोमॅटो घेतला आहे, कांदा घेतलेला आहे आणि इथं हे छोटंसं पनीरचं क्यूब घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ही फ्रोजनची मक्का आहे, ही फ्रोजन केलेली आहे त्याच्यामुळं पटकन शिजते. आणि हे चीज घेतलेलं आहे. तर हे बघा असं चीज असतं, हे क्यूबमध्ये छोटे 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 बारीक तुकड्यांमध्ये हे वापरायचं म्हणजे छान होतं. त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे मी पिझ्झा पास्ता सॉस घेतलेला आहे. हे बघा पिझ्झा पास्ता सॉस आहे. हा संपत आला होता त्याच्यामुळं मग मी तो घेतलेला आहे. याच्यामध्ये पण आहे थोडासा. त्याच्यानंतर इथं घेतलेलं आहे मी मिओनीज घेतलेला आहे. आणि इथं लागणार आहे आपल्याला चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो हे घेतलेले. तर चला सुरुवात करूया. इथं मी सगळं कट करून घेतलेलं आहे. बघा इथं पोळपाट घेतला, पोळपाटवरती हा पिझ्झा बेस ठेवलेला आहे. याच्यामध्ये मैदा वगैरे नाही आहे, हा गव्हापासून बनलेला आहे त्याच्यामुळं छान आहे. आता याच्यावर मी पिझ्झाचं सॉस टाकून घेते. हा पहिला आहे माझा, जुना आहे त्याच्यामुळं पहिले हा फिनिश करते. कमी पडला तर मग दुसरावाला यूज करते. असं इथं टाकून घेते. ते पण टाकून घेतलेलं आहे आणि हा पण थोडासा टाकून घेते. याची आणि त्याची टेस्ट थोडीशी वेगवेगळी असणार आहे, कारण की हा पिझ्झा आणि पास्ता दोन्ही पण आहे. आता सुरीच्या साहाय्याने ना याला स्प्रेड करून घेते. असं व्यवस्थित लावून घेते सगळीकडून. छान असं लावून घेतलं आहे. याच्यात थोडंसं मेयोनीज येते पण थोडंसं टाकून घेते. मेयोनीज छान आहे, प्रांजलला आवडतं पण. हे पण टाकून घेते. आता याच्यावरती आपण व्हेजिटेबल्स, आता आपण याच्यावर कांदा जो आहे तो असं ठेवून घेऊ. एक एक स्लाइस आहे म्हणजे ना तो त्याला वाफ वगैरे बसली ना तर मग तो चांगला लागतो. त्याच्यानंतर आता इथं मी सिमला मिरची टाकून घेते. त्याच्यानंतर थोडेसे टोमॅटो. मक्का, पनीर, हा थोडा मोठा पीस झाला आहे. मक्का थोडी अजून टाकू आपण. त्याच्यानंतर आता चीज टाकूया.
छान असा पिझ्झा इथं आपला याला बनवून झालेला आहे. आता आपण याला शिजवून घेऊ वाफेवरती. या प्लेटवरती आता मी पिझ्झा ठेवून घेणार आहे. हे बघा, या प्लेटवरती आता मस्त पिझ्झा ठेवून घेतलेला आहे. कढई छान अशी गरम झालेली आहे. तर आपण प्रांजलला असं झालंय, कधी होतोय पिझ्झा, कधी होतोय पिझ्झा, हा ना प्रांजल. 10 मिनटं झाले, कमी गॅस केलेला होता. बघू आपण आता उघडून. वाव, झालेला आहे इथं पिझ्झा. बघा साईडचा पूर्ण कलर पण चेंज झाला आहे आणि चीज वगैरे जे आहे ते सगळं वितळलेलं आहे. तर आता आपण काढून बघू. इथं पिझ्झा रेडी झालेला आहे. आपण आता कट करू. आपल्याकडं काय ते कटर वगैरे नाही आहे, पण आता सुरीच्या साहाय्यानेच मी याला कट करून घेणार आहे. वाव, एवढा क्रिस्पी झालाय ना. कसं वाटतंय प्रांजल? मस्त वाटतंय. तशी काय कशी बघतीये, तशी काय कधी खाल्लंच नाहीये. कोणी? मी. असं बघते ना, तू जसं कधी खाल्लाच नाही तो पिझ्झा. आता खाणार आहे ना. खूप दिवस झाले असं खाल्ला नाही ना प्रांजल. खूप एक्साइटेड आहे. वाव, सो नाईस. सो नाईस. या तुम्ही सगळेजण खायला पिझ्झा. छान असा पिझ्झा इथं कट करून घेतलेला आहे, रेडी झाला आहे मस्त. आता प्रांजलला खायला देणार आहे मी, हा ना प्रांजल. आता याच्यात तुम्हाला हवं असलं तर तुम्ही ऑरिगॅनो टाका, प्रांजलला जास्त आवडत नाही. आणि चिली फ्लेक्स वरतून टाकून तुम्ही खाऊन घेऊ शकता. अशा पद्धतीने आजची रेसिपी होती. कशी वाटली कमेंटमध्ये सांगा.